नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सकाळपासून आपण म्हशी पाहतोय. आज दुपारी 3पर्यंत एकही म्हैस झाली नव्हती. आपण सकाळी पदमपूरमध्ये होतो. त्यानंतर आपण रायसिंगनगरमध्ये गेलो. रायसिंगनगरमध्ये आपण ह्या गोठ्यावरती गेलो. हा विक्की बजाज यांचं यूट्यूब चॅनल आहे, यांच्या गोठ्यावरती गेलो. तर इथं म्हशी पाहिल्या. तर ही म्हैस पाहिली आपण, कालच खाली झाली होती. तर ह्या म्हशीची किंमत 1,70,000 रुपये सांगितली. पण 1,25,000 मागितली होती, पण काही जमलं नाही. त्यानंतर ह्या दुसऱ्या गोठ्यावरती आलो आपण. इथं एक 7 ते 8 म्हशी होत्या. तर काही गाभण होत्या. गाभण म्हशी आपण काही खरेदी करत नाही, गाडीमध्ये प्रॉब्लेम होतो त्यामुळं. नंतर मग ह्या गोठ्यावरती आपण ही म्हैस पाहिली. हिचा व्हिडिओ मी टाकलाच होता खरेदी केलेला. तर बरेच कमेंट आली होती की कितीपर्यंत खरेदी केली. तर ती म्हैस आपण 1,30,000 रुपयाला खरेदी केली. अशा 2 म्हशी खरेदी केलेल्या आहेत. दोन्ही 1,30,000च्या भावाने आपण म्हशी खरेदी केलेल्या आहेत. आणि दोन्ही पास करून घेतलेत, म्हणजे दूध काढून घेतलेलं आहे. एकदम धारपाना एकदम व्यवस्थित आहे. 4-5 दिवसाचे वेळेला आहे, त्यामुळे दुधावरती नाही आहे अजून. आणि जास्त दुधावरची म्हैस काही घेत नाही आपण. जी चिकावरती असन, 4-5 दिवस झाले असन खाली झालेले, तीच म्हैस आपण खरेदी करतो. म्हणजे त्या म्हशीचं काय होतं, आपल्या इकडे गेल्यावरती दुधावरती येते. इथं जी दूध म्हैस 14 ते 16 लिटर दूध देते, ती म्हैस आपल्या इकडं दूध निघत नाही तेवढं. तर आपण इथं चिकावरती म्हैस पिळून घेतली ना, आपल्या पसंतीने घेतली तर ती 100% आपल्याकडे येऊन दूध देते. आणि ही दुसरी म्हैस घेतली आपण, ही 1,30,000च्या भावाने घेतली. अशा 2 म्हशी आज खरेदी झाल्यात. म्हशींच्या किमती ह्या गेल्या वर्षीपेक्षा 20,000 ते 25,000 रुपयांनी वाढलेल्या आहेत. तर गेल्या वर्षी जी म्हैस 10-21ला भेटायची, ती आता 20-25 महाग भेटते. आणि म्हशी 170-80पर्यंत पण चांगली म्हशी. पण आपण घेताना काय केलं, आता कमी लेवलच्या म्हशी घेतल्या, मिडियम म्हशी घेतल्यात. जास्त मोठ्याही नाही, जास्त बारीकही नाही. तर त्यानंतर बघा, ही पहिला रोज म्हैस आहे, 4 दात लावलेलं आहे. ह्या म्हशीचा फोन आपल्या दलालाला आला होता, विष्णू हिला. तर या म्हशीची किंमत त्याला 2 लाख रुपये सांगितली होती सांगताना. तर आम्ही या म्हशीपर्यंत जाईपर्यंत ही म्हैस दुसऱ्या एका माणसाने, दुसऱ्या व्यापाऱ्याने, तिथल्या लोकल व्यापाऱ्यांनी खरेदी केली होती. तर ही म्हैस त्यांनी 1,80,000 रुपयाला खरेदी केली तिथं. तर आम्ही त्यानंतर म्हणलं चला समोर जाऊन बघू, व्हिडिओमध्ये काय कळत नाही. मग समोर जाऊन पाहिलं तर म्हैस एकदम मोठ्या मापाची होती, 4 दात लावलेले होते. तर मग आपण म्हणलं ज्यांनी खरेदी केली त्याला फोन लावला. तर त्याने या म्हशीची किंमत 2.5 लाख रुपये सांगितली. तर आपल्याला ती म्हैस म्हैस चांगली आहे, पण जास्त किमतीची म्हैस घ्यायची नव्हती. आपल्याला काय फक्त दूध निघालं पाहिजे. आणि हिकडल्या म्हशी काय लॉंग टाईमपर्यंत दूध देतात, 12 महिने, काही विषय नाही त्यांचा. तर ही म्हैस आपण त्यांनी 1,80,000ला खरेदी केली होती. पण ही म्हैस आपण कितीला मागितली, 2 लाखाला मागितली. तरी आपल्याला माहीत होतं ती म्हैस काय तो देणार नाही, पण आपण मुद्दा म्हणून मागितली 2 लाख रुपयाला. त्याने काही ही म्हैस आपल्याला दिली नाही. 2.25ला शेवट देईन म्हणला तो. त्यानंतर आपण तिथून निघालो. आता 8 वाजलेले आहे. बाकीच्या म्हशी तर काही खरेदी झाल्या नाही. 2च आज दिवसभरात म्हशी खरेदी झाल्या. आता उद्या आपल्याला हनुमानगड साईडला म्हशी खरेदी करायला जायचं आहे. तर उद्याचं पण व्हिडिओ टाकीन. काय होतं, लाईव्ह आल्यानंतर प्रॉब्लेम होते तिथं, त्यामुळं दुपारनंतर मी काय लाईव्ह आलो नाही. आणि फॉर्च्युनर गाडी घेऊन आलो म्हणून म्हशी माग भेटतात असा काहीच विषय नाही आहे. गाडी कोण बघतच नाही आहे. गाडी बाजूला लागते आणि आपण दुसरीकडे असतो. आपण कोणती गाडी घेऊन आलो हे फक्त दलालाच माहिती आहे. आणि दलाल व्यवस्थित असेल तर सगळं व्यवस्थित आहे. धन्यवाद.